जय गणेश देवता प्रभू, सर्वांना ज्ञान द्यायची ताकद दे, बुद्धी दे. जय गुरुदेव, जय गणेश देवता. ओम बाबांनो, गण गणपतये नमः. मी आता तो स्क्रीन शेअरिंग करतो. रेकॉर्डिंग चालू झालंय का सर्वांचं? सर्वांना स्क्रीन दिसते का? हो. मी कालच्या एकदा रिपीट करतो. स्क्रीनवरती सर्वांना समजतंय त्या हिशोबाने मी स्क्रीनवरतीच घेतो सर्वांचं. सर्वांना दिसते का? स्क्रीन काढून हे करावी लागेल. दिसते सर, दिसते, व्यवस्थित दिसते. आपल्याला विनंतीच आपण घेतलं होतं काल. आपल्याला केतू घ्यायचा आहे. केतू म्हणजे काय? तर केतू म्हणजे आपल्या मानेपासूनचा खालचा भाग आणि राहू म्हणजे आपल्या मानेपासूनचा वरचा भाग. जे धड आहे ते केतू आहे, जे मान आणि डोकं आहे ते राहू आहे. म्हणजे चेहरा येईल, डोकं येईल. तर केतूचं काय काय म्हणजे काय तत्व आहे ते आपण समजून घेऊया. तंत्र मंत्र एक केतूमध्ये येतं. नंतर लॉंग ट्रॅव्हल्स म्हणजे फॉरेनचा ट्रॅव्हल असू द्या किंवा एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्याला जायचं असू द्या. नंतर ज्योतिष, स्पिरिच्युअल लर्निंग असेल, ऑकल्ट सायन्स एक केतूमध्ये येते. संशोधन एक केतूमध्ये येते. आणि आतून जे विश्लेषण शक्ती आहे, आतली पॉवर आत्म्याची, ते केतूमध्ये येते. आणि यांना डिक्शनरी नॉलेज म्हणजे एखादा मुलगा असेल केतूवाला, मूल्यांकवाला, तर भरपूर त्याला म्हणजे खोदून खोदून नॉलेज पाहिजे असते. थोडक्या नॉलेज होती त्याला समाधान होत नाही, माहिती समाधान होत नाही. आणि अशा व्यक्ती काय असतात? लॉजिकल असतात.
केतू म्हणजे साधक आणि केतू मोक्ष मिळतो. केतूवाल्या व्यक्ती ह्या फॉलोअर किंवा साधक असतात. हे सर्वांना समजलं का? आपण केतू बद्दल जी माहिती होती मी तुम्हाला सांगितली ती समजली का सर्वांना? हो सर. सर्वांनी स्क्रीनशॉट पाहिजे काढून घ्या. हो हो सर. Yes. आता आपला पुढचा जो ग्रह आहे तो आपला आहे शनी. शनी बद्दल सर्वांना भीती वाटते. शनीची 7.5 आली का सर्वांना भीती वाटते. शनी हा कर्मकारक ग्रह आहे. जसं आपण कर्म करेल त्याप्रमाणे आपल्याला शनिदेव हा फळ देत असतो. तर शनी हा न्याय देणारा ग्रह आहे. जेवढे बे वकील आहे, न्यायाधीश आहे, हे शनीच्या अंडरमध्ये येतात. शनी हा हार्डवर्कर आहे, म्हणजे कठीण मेहनत करणारा, कठोर मेहनत करणारा शनी ग्रह आहे. तो मेहनत करून पण घेतो आणि पण फळ कमी देतो आणि लेट देतो. आणि आज तसं नाहीये. आज आपल्याला कमी श्रमामध्ये जास्त फळ हवं आहे. शनी हा दुःख पण देतो. सॅड म्हणजे दुःख देतो. आणि हा डिले पण करतो आपल्या जीवनामध्ये, कुठल्या कामामध्ये किंवा यामध्ये तर डिले करतो. डिले देणारा ग्रह म्हणजे उशीर देणारा ग्रह. यांचं नेचर जे आहे शनी ग्रहांचं ते हेल्पिंग नेचर आहे. शनी म्हणजे चतुर्श्रेमीचा ग्रह, म्हणजे कामगार, लेबर, जज हे शनीच्या अंतर्गत येतात. आणि यांच्या जीवनामध्ये काय असतं, कष्ट भरपूर असतं, अडचणी भरपूर असतात. कारण शनी हा सरासरी देत नाही. पहिली मेहनत करून घेतो, त्यानंतर देतो पण. आणि हा व्यक्ती काय करतो, ज्याला गरज आहे त्याप्रमाणे तो सपोर्ट करतो. आज नरेंद्र मोदी साहेबांची पण 17 जन्मतारीख आहे. त्यांचा मूल्यांक 8 आहे. त्यामुळे आज नरेंद्र मोदी साहेबांना प्रत्येकाला तो सपोर्ट करतोय. आणि ह्या व्यक्ती काय आहे, मेहनती आहेत किंवा कठीण परिश्रमच्या प्रेमी आहेत. म्हणजे यांना कठीण मेहनत करणं आवडतं, परिश्रम करणं आवडतं, हार्डवर्क करायला आवडतं. आणि या शनीची जी अंक आहे तो 8 आहे आणि केतूचा जो अंक आहे 7 आहे. जे आपल्या घरामध्ये झाडवाला येतो किंवा कचरा उचलणारा येतो किंवा स्वीपर येतो, भांडी बर्तन काम करणारे येतात, ते सगळे शनीच्या अंडर येतात. त्याच मला समजलं? हो समजलं सर. का? हो हो आपल्या सर. स्लाइड पुढे गेला बरं. पुढचा जो ग्रह आहे तो मंगळ आहे. मंगळ म्हणजे मास आणि मंगळ याचा टोटल जे म्हणजे अंक आहे न्यूमरोलॉजी मध्ये याला 9 दिलेला आहे मंगळाचा अंक. तर हा बोल्ड नेचर असतो, शूर असतो, यांच्यामध्ये खूप एनर्जी असते. जिचा मूल्यांक 9 आहे यामध्ये खूप एनर्जी असते. हे फायर फायटिंग मध्ये काम करू शकतात, आर्मी मध्ये काम करू शकतात, नेव्ही मध्ये काम करू शकतात. मग जिथं ताकदची गरज आहे, शौर्याची गरज आहे, तिथं हा मंगळ गरजेचा आहे. त्याच्याकडे आत्मविश्वास खूप असतो आणि सर्जरीचा कारक पण आपला मार्सच आहे किंवा अपघाताचा कारक पण मार्स आहे. करेज
अशा व्यक्ती काय करतात, तिखट जास्त खातात, मसाला आयटम प्रेमी, म्हणजे त्याला तिखट हवा असतं. आणि ह्या व्यक्ती काय करतात, आक्षेप लवकर घेतात. कारण शनी आपला मास म्हणजे सेनापती आहे. मास हा 1 अंक राजा आहे, तर 9 अंक सेनापती आहे. आणि शक्यतो कोण अशा व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर असतात किंवा आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, आपल्या फायर फायटिंगच्या यामध्ये डिपार्टमेंटमध्ये किंवा सिक्युरिटी गार्डमध्ये, जिथं आग्नेचं काम आहे किंवा तिथं शौर्याचं काम आहे, अशा ठिकाणी ह्या व्यक्ती जास्त आपल्याला दिसून येतील. किंवा एखाद्या खिलाडीमध्ये या अशा व्यक्ती असू शकतात, स्पोर्ट्समध्ये पण अशा व्यक्ती असू शकतात, किंवा मोठे अधिकारी पण असू शकतात, IAS IPS मध्ये. तर आपण आता ग्रहांची सर्व माहिती घेतलेली आहे. 9 ग्रहांची आपण माहिती घेतलेली आहे. सर्वांना समजतंय का ग्रह आपल्यावरती कसे काम करतात, का काम करतात, हे कुणाकुणाला समजलंय? आपण आता जे शिकतोय हे प्रत्येकाचा अंक आहे. म्हणजे आपली जन्मतारीख ही देवाने दिलेली एक देणगी आहे, ती आपण बदली करू शकत नाहीये. पण आपण रोज जन्मतारीख आपण कोण वापरत नाहीये, पण आपण रोज मोबाईल नंबर वापरतो. म्हणजे मोबाईल नंबरचे जे अंक आपण डायल करतो, मग ते रोज आपण रिपीट करतो, मग त्याला ऍक्टिव्ह करतो. त्यामुळे त्या अंकाचा आपल्या जीवनावरती परिणाम झालेला. कुठं घर नंबर बघा, गाडी नंबर असेल, किंवा एखाद्या ब्रँडचं नेम पण अंक येतो, तुमच्या नावाचा पण अंक आहे. तर आपल्याला ग्रह कसे काम करतात हे बघितलं तुम्ही. पाहिजे आणखी एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. हो. हे बघा, कारण हे मेन समजणं तुम्हाला गरजेचं आहे. हम्म. हे आपला सूर्य आहे, हा जो आहे आपला सूर्य आहे, हा एका जागेला स्थिर आहे आणि तो आपल्यापासून लाखो मैल दूर आहे. सर्वांना सकाळी पाळी सूर्याच्या रोशनी मिळते, उष्णता मिळते, त्यामुळे जग चाललेलं आहे. सूर्य जर 15 दिवस आलेला नाही तर जग बुडेल, कारण वनस्पती आपला अन्न बनवणार नाही. आणि वनस्पतीपासून सगळं प्राणी जीवन घेत आहेत. वनस्पती आपल्या अन्न बनवतात, ऑक्सिजन सोडतात, म्हणून आपण जिवंत आहे. तर मित्रांनो, या सूर्याभोवती पहिला जो ग्रह आहे तो बुध आहे. सूर्याच्या अगदी कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये अस्त पण वाचतो, म्हणजे 5 डिग्रीच्या आसपास असेल सूर्याच्या तर अस्त मानला जातो, 5 ते 7 डिग्री. म्हणजे हा असे फेरे घालत असतो, कारण सूर्याकडे आकर्षण शक्ती जास्त आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती. त्यामुळं बाहेर जे पेणारी पोकळी आहे, ही आपल्या आकाशाची पोकळी आहे, या पोकळीमध्ये सूर्य आहे आणि त्याच्या बाजूला बुध हा ग्रह पहिल्यांदा फिरतो, म्हणजे जवळचा सगळ्यात सूर्यापासून. त्यानंतर आहे शुक्र, हा शुक्र आहे. मग ह्याचं ऑर्बिट वेगळं आहे, याचं ऑर्बिट वेगळं आहे, फिरण्याची गती वेगळी आहे. हा पण सूर्याभोवती चक्कर काढत असतो. जसं आपण एखाद्या लिडरच्या पाठीमागे चक्रा काढतो किंवा एखाद्या नेत्याच्या पाठीमागे चक्रा काढतो, त्याप्रमाणे ग्रह पण आपले या सूर्याच्या बाजूने चक्रा काढत असतात. आणि ती आपली जी दिशा आहे किंवा ती फिरण्याची जी चाल आहे किंवा गती ऑर्बिट आहे ती बदली करत नाही. याचा एक फिक्स टाइम आहे. आणि त्यानंतर पुढचा जो ग्रह आहे तो आपला पृथ्वी आहे.
या आपला पृथ्वी आहे आपली. मग पृथ्वी काय करते, स्वतःभोवती फिरते. म्हणजे चेंडूसारखी पृथ्वी आहे. उत्तर आणि दक्षिण जे या आहेत ध्रुव, दोन या आहेत, टोका आहेत. हे पृथ्वी काय करणार, हे अक्ष आहे दोन्ही. हे स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. हे असे फिरते, नंतर सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात तिला, आणि सूर्याभोवती फिरायला 360 तास लागतात. त्यामुळे आपल्या या पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होतो. जो भाग सूर्याभोवती जातो तो दिवस. समजा इतर सूर्यापासून चालू झालं, इथून सूर्याचा प्रकाश येणार याला मिळणार, तर हा पृथ्वी फिरत 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 त्याचा अशी येईल, तेव्हा इथं रात्र होईल, चालू होईल, आणि इथं मग पूर्ण रात्र. आणि ही पण पृथ्वी पण सूर्याभोवती फिरत असते आणि स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे आपल्या दिवस आणि रात्र होतात. काही ग्रहावरती फक्त दिवस असतो किंवा रात्र असते. का ते स्वतःभोवती फिरत नाही. तर जेव्हा हा पृथ्वीचा जो दुसरा जो आहे ग्रह, उपग्रह, तो चंद्र आहे. मग चंद्र जेव्हा पृथ्वीच्या ह्या बाजूला असतो, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, तेव्हा इथं पौर्णिमा होते. आणि जसा हा चंद्र जवळ 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 जात पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा आपल्याकडे अमावस्या होते. म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळत नाही. आणि इथून जेव्हा चालू होतो तेव्हा शुक्ल पक्ष चालू होतो, आणि इथं आल्यानंतर शुक्ल पक्ष 15 संपतो आणि कृष्ण पक्ष चालू होतो. मग इथून मून हा थोडा 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 वाढायला चालू होतो. आणि ह्या ग्रहांचा आपल्या जीवनावरती प्रभाव होत असतो. आणि हा एक अंक दिलेला आहे. एक अंक हा सूर्याचा आहे, 2 अंक हा चंद्राचा आहे, 3 अंक हा ज्युपिटरचा आहे, 4 अंक हा राहूचा आहे, 5 अंक हा बुधाचा आहे, 6 अंक शुक्राचा, 7 अंक राहू आपला केतूचा, 8 अंक शनीचा, 9 अंक मंगळाचा आहे. हे ध्यान सगळ्यांना ठेवायचं आहे. इथं पण सवाल समजलं. नंतर आपल्याला तुम्हाला घेऊन जायचं आहे मोबाईल न्यूमरॉलॉजीकडे. हे तर आपलं तुम्हाला समजलं पाहिजे की सर्व ग्रहांचा प्रभाव आपल्यावरती आहे. जसं हवामानामध्ये पाऊस आला तर आपला सर्दी ताप होतो, थंड पडली तरी सर्दी ताप होतो, ऊन आलं तर आपल्या शरीरामध्ये तापमानामध्ये बदली होत असतो. त्याप्रमाणे या ग्रहांचा प्रभाव, जे वातावरणाचा प्रभाव, त्या ग्रहांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. त्यांचे परिणाम आपल्याला जाणवतात. हे सर्वांना समजलं का? हो हॅलो. सर. हो सर. हा. तर आपल्याला, आपण आता काय करतो, मी एक लीड घेतो, 1 मिनिट. सर्वांनी प्लीज कॅमेरे चालू करा. हा, सगळ्याला एखाद्याला प्रॉब्लेम असू शकतो, सर्वांना नाही प्रॉब्लेम असू शकत. ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने कॅमेरा बंद केला तर चालेल, पण ज्याला प्रॉब्लेम नाहीये इमानदारीनं कॅमेरा चालू करायचा आहे आणि माईक म्यूट ठेवायचा आहे. सर्वांना शेअर दिसतंय का? हो. आणि कुणी शक्यतो कोण मेसेज टाकू नका, कारण मेसेज बघायला एवढा वेळ नाहीये.
एखादा नंबर सांगा तुम्ही, का मी ते एकदा लिहून देऊ. एक नंबर म्हणजे कोण, आता पहिले तो मला हे देऊन लिहून देतो पहिल्यांदा. एक अंक सूर्याचा आहे, तुम्ही बोला अननोट करून. दोन अंक कोणाचा आहे? चंद्राचा. मून, तीन अंक कोणाचा आहे? गुरुचा. ज्युपिटर, चार अंक कोणाचा आहे? ज्याच्या घरातून राहू. आवाज येतो त्याने माईक न्यूट ठेवा. राहू, वर्षा मॅडमचा आहे शाळेत. चार अंक कोणाचा आहे? राहू, राहू. ज्याला येत नाही त्याने सांगा, ज्याला येते ते सांगू नका. पाच अंक कोणाचा आहे? गुरु. बुधाचा. बुध. बुधाचा. सहा अंक कोणाचा आहे? शुक्र. शुक्र. शुक्राचा. सात अंक कोणाचा आहे? केतू. केतू. केतूचा. आठ अंक कोणाचा आहे? शनी. शनी. शनीचा, शॅटरचा. आणि 9 अंक कोणाचा आहे? मंगळ. मार्सचा, म्हणजे सेनापतीचा. इथंपर्यंत तुम्हाला सगळं समजलं? हो सर. समज. ओके. आता एखादा आपला मोबाईल नंबर सांगा. 9821 एक मिनिट. 91 98 98. एक मिनिट. एक मिनिट. 21 एक मिनिट मॅडम, एक मिनिट. बघा हे तर करू द्या मला. हा सांगा. 98 98 21 21 28 28 56 56 43. 43. 9 आता 1 3 या 6. नाही आता एक बस एक फक्त माझा एक्झाम्पल तुम्हाला देऊन समजावायचं आहे. हे आपला काम, मोबाईल नंबर कसा काम करतो हे तुम्हाला समजवायचं आहे मला. पेडिशन नाही द्यायचं मला इथं. तर तुम्ही यामध्ये किती अंक आहेत बघा, मापा. यामध्ये किती अंक? हा एक सहा. अंक, सहा. 2, हे 3, हे 4, 5, 6, 7, हे 8, हे 9 आणि 10. आणि ज्या पुढचे जे असतात ते कंट्री कोड असतात. प्रत्येक कंट्री आपल्या 91 आपला भारत देशाचा आहे. बाकीचे प्रत्येकाचं देशाचं जे कंट्री कोड आहे ते वेगळं आहे. ते इथं आपल्याला घ्यायचं नाहीये, कारण कंट्री कोड पूर्ण त्या देशावरती अवलंबून आहे. म्हणजे ते एकावरती एवढा करत नाहीये. म्हणून मी इथं कंट्री कोड हे करतो इथून, आणि हे पण हे करतो. आता तुम्हाला सांगा यांची टोटल किती येते वाच सांगा. आम्ही पण तुम्हाला सांगत असतो की मॅडम तुमच्या मोबाईलची टोटल एवढी आहे. एक आहे, 2 आहे, 4 आहे, 48. 48. म्हणजे काय आहे पहिले तुम्हाला समजून सांगतो, नंतर मग हे तुम्हाला शिकवायला लागेल. आता ह्याची फोड करता येते आपल्याला. सिंगल अंक 1 ते 9च्या फॉर्म मध्ये आणायचा आहे. 4 आणि 8 ची टोटल किती झाली? 4 अधिक 12 झाली. ही पण टोटल करायची आहे, फोड करायची आहे. 1 अधिक 2 म्हणजे या व्यक्तीचा 3 अंक. आपण म्हणतो ना हे टोटल अंक म्हणजे याचा टोटल अंक किती आहे सिंगल डिजिट मध्ये, तर 8. म्हणजे हे 100% काम करतो आपल्यावर. याचा जो प्रभाव आहे तो 100% आहे. म्हणजे याचा पण आहे, या अंकाचा पण, तर याचा पण आहे.
तर आता आपल्याला हे सर्वांना समजला टोटल कशी काढायची मोबाईल नंबरची. हो हो हो. आता आपल्याला शिकवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पेरिंग पाठात टाकायचे, दोन दोनचे हे करायचे, ग्रुप बनवायचे आहेत. जसं आपण ग्रुप बनवतो, शाळेमध्ये बनवतो किंवा खेळामध्ये बनवतो, एक एक ग्रुप बी ग्रुप. तर आपण तर ग्रुप बनवायचे आहे. आता एक पहिला ग्रुप कुठला झाला सांगा मला. दोन दोनचे ग्रुप लाईन मारलेले आहे. 9 8 9 8. नंतर याला काय करायचं आहे, याला याच्याशी पकडायचं आहे. एक मिनिट, मी चुकीचं सोडलेलं. एक मिनिट. बघा आता तुम्हाला बघा सांगतो. याचा एक ग्रुप बनला, 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 याचा एक ग्रुप बनेल, ह्याचा एक ग्रुप बनेल आणि ह्याचा एक ग्रुप बनेल. बरोबर काय. तर 9 8 झाल्या. त्याला पुढचा 82 8 2. 8 2 हे याला म्हणतात कॉम्बिनेशन. पुढचा 2 1. 1 चौथा 2 1 8 2. 1 2 1 2 पाचवा 2 2 8 8. सहावा 8 5 8 5. सातवा 5 5 6 5 6. 6 आठवा 6 6 4. 4 6 4 आणि नववा 4 3 4 3. 4 3. कधी कधी तुमच्या 0 0 येतात. कधी कधी काय होतं, समजा मी आता इथं 56 42 56 आहे ना, तर 50 घेतो, 50 41 घेतो किंवा 0 घेतो. तर समजा ही अंक इथं, तर कोण कोण काय करतं, याच्या पहिला अंक घेतात. म्हणजे आता हे 5 आहे, तर काय हा पण 1 येणार आहे आणि हा पण 1 येणार आहे. एक मिनिट. एक मिनिट, चुकीचं सांगेल तुम्हाला मी. एक मिनिट. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तो चुकीचं सांगितलं तुम्हाला, चुकीचं. हे बघा, हे जो 5 आहे तो फिक्स आहे आणि ह्याच्या पुढे कुठली अंक आहे, 0 आहे. तर 0 तर हे पण 5 येणार आणि हा पण 5 येणार आणि हा 1. तर काय काय न्यूमरॉलॉजिस्ट काय करतात, 5 1 घेतात डायरेक्ट कॉम्बिनेशन. हे मधले 0ला किंमत येत नाही आणि कोणी कोणी काय करतात, त्याच्या पाठीमागची संख्या कुठली आहे ती बघून ते पकडतात. आणि एकदा तुम्हाला समजून सांगतो. बघा, 0 आहे का कोणाच्या यामध्ये मोबाईल मध्ये, ज्याचा नंबर 0 आहेत, 1 2 हो आहेत, सांगा. हा सांगा. आहे 2 नंबर आहेत हा सांगा. 91300 9 1 3 1300 00 75 75 792 792. 92 हा. हा. आता काय केलं, 0 हा अनंत आहे आणि 0 न 2 तुमच्या जागा खाल्ल्या. 0 न तुमच्या काय खाल्ल्या, 2 जागा खाल्ल्या. तर आता आपण देताना आहे
9133375792. मग त्या झिरोच्या जी पाचची संख्या आहे त्या न्यूमरलची ती संख्या घेतात. मग किती वेळा झिरो आहे त्याच्या पाठीमागे संख्या ती त्यावेळी रिपीट होते. परंतु काही काही जे न्यूमरॉलॉजिस्ट आहेत ते काय करतात, यांचं जे कॉम्बिनेशन आहे या झिरोला कट करून टाकतात. मग आता मला सांगा याचं जे कॉम्बिनेशन येईल ते काय काय येईल. एक 91 येईल, नंतर 13 येईल, नंतर 37 येईल, नंतर 75 येईल, 57 येईल आणि पुढचं 79 येईल आणि 92 येईल. किती झाले कॉम्बिनेशन बघा. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 2 कॉम्बिनेशन आपले लॉस झाले आपल्या झिरोमुळे. जे आपल्याला चांगलं फळ किंवा वाईट फळ मिळणार होतं त्याचा तुमच्या मोबाईल नंबरच्या हिशोबात ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून शक्यतो करून झिरो आपल्या मोबाईल मध्ये टाळायचा. इथं पण समजलं सर्वांना. हो सर. इथं पण सर्वांना व्यवस्थित समजलं का आणि तुम्हाला कॉम्बिनेशन कसं करायचं ते समजलं नाहीये. आता समजा ही 100 आहे, 100ला काय येईल 111. 102 तर इथं काय येणार आहे 112. म्हणजे झिरोच्या पहिली संख्या कुठली आहे ती बघायची. खाना कभी बनेगा, खाना कभी बनाएगा की बना कर रखा है? इथं पण समजलं सर्वांना. हो. हा तुम्हाला आज सर्व टोटल समजली, मोबाईल नंबरची टोटल समजली, कंपाऊंड नंबर कसा काढायचा ते पण समजलं. बरोबर. कंपाऊंड नंबरचं काय करायचं सर ते आपण आता केलं. त्याचं पुढे सांगणार ना सर, पुढे सांगणार ना. अच्छा, आपल्याला ओके. कंपाऊंड नंबर म्हणतात तर पुढचं समजलं पाहिजे. हो हो ते समजलं सर. तुम्हाला क ख ग येत नाही तर तुम्हाला नाव कधी पावा किंवा वाक्य बनवा कसं शिकवणार मी. ओके. पहिलं तुम्हाला अल्फाबेट शिकवणार, अक्षर शिकवणार आणि त्यानंतर मग शब्द बनवायला शिकवणार बरोबर सर. आणि शब्द बनल्यानंतर वाक्य बनवायला शिकवणार. इथं पण कोणा शंका असेल तर विचारून घ्या. इथं कोणाला शंका असेल तर हॅलो? विचारून घेऊ शकता. हा हॅलो? बोला. सर हा झिरो असेल तर काय नंबर चेंज करायचा मग? नाही, अजून भरपूर आहे पुढं. ओके अजून सर. आपल्याला ओके. अजून शिकून घ्यायचं आहे. पुढचं आहे आणि कॅमेरा कोणाला काय दिसेना झाले तुम्हाला काय काय दिसेना झालंय कोणाचा कॅमेरा किती आहे काय आहे कोण बघतोय कोण काय करतोय काय दिसत नाहीये. हे माझा दिसत आलाय मोठा लाट की हे कसं करायचं ह्याला. तयार बघा. मी काय म्हणतो होतो की येतच नव्हतं. आता सर्वांना दिसतंय. सर्वांची का कॅमेरा चालू करा. किती विद्यार्थी झालेत आपल्याकडे 19. म्हणजे जवळजवळ 250 विद्यार्थी म्हणजे 19 विद्यार्थी आलेत. सर्वांना समजतंय का की असं आणखी कोणी आहे की बा बिलकुल त्याला समजलं नाहीये. विद्या मॅडम तुम्हाला समजलं का. आता तुम्ही जॉईन झालाय ना. धनश्री मॅडम, मनीषा मॅडम, वंदना मॅडम, अमोल तुम्हाला म्हणजे आपलं जे पेरिंग आहे मोबाईल नंबरचं ते समजलं. हो हो. ओके. आणि खालची लाईन काय झाली सगळं बंदच आहेत. खालचे मॅडम खालचे कोमल, धनश्री, मनीषा मॅडम, हितेश सर, वर्षा मॅडम, हे श्यामचुकवाला, मनोहर, वंदना, अमोल सर हे काय नाहीत काय फक्त ऑनलाईन ऑन करून गेलेत.
आहेत का आहे बाबांनो? आहे आहे तर कॅमेरा ऑन करा. का जेवण बनवताय? सर्वांचा कॅमेरा चालू करा एकदा. पाहिजे आधी मध्ये बंद करत जावा, नंतर चालू करत जावा. अजून दुसरे कोण नाही तर तावंदाय. बर, चला आता इथलं पुढं आता आपल्याला पुढचा पोर्शन घ्यायचा आहे. झाले का? आले का? नाईटवाले आली का कोण? तर मी थांबले म्हटलं क्या नाव आहे? ओमकार. हे दोन जण क्या? ओमकार ओमकारला नाही आवाज दिसतोय का? हो. हो तुम्हाला सर, screen आवाज दिसतंय काहीतरी का? mute करावं लागणार सर, मध्ये मध्ये बोलतायत. हा, राजेश गायकवाड आहेत, प्रणिता मॅडम काय दिसते मला. आणखी कोण आहेत का? कॅमेरा चालू करा सगळ्या, तर कॅमेरा चालू करत नाही, माईक चालू करतात. बर ठीक आहे, सवाना आवाज येतोय ना? हो. तर आपली टोटल मोबाईल नंबरची टोटल जर आपली एक असेल किंवा एक घ्यायची असेल तर आपल्या जीवनावरती काय परिणाम होईल? तर काय होईल? एक अंक कुणाचा आहे? आपण अभ्यास केलेला आहे. एक अंक सूर्याचा. कुणाचा आहे? सूर्याचा आहे. सूर्य. सूर्य काय आहे? राजा आहे. हम्म. पहिली जी अर्थव्यवस्था होती ऋषीमुनीच्या काळामध्ये राजा होते. आता पण काही कंट्रीमध्ये राजा आहेत, काही लोकशाही चालू आहे. इंग्लंडमध्ये राजशाही आहे, काही देशामध्ये नंतर तुमच्या साऊथ कोरियामध्ये आहे, तिथे पण राजाच आहे ना, किंग जोंग. हो. हा, किंवा इंग्लंडमध्ये पण आज राणीला मान आहे. हो. तर राजा म्हणजे काय? एक अंक. सूर्य म्हणजे काय? राजा सर्व आहे, सत्ता आहे, मान आहे, सन्मान आहे, सर्व त्याच्याकडे आहे, अधिकार आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा. तर एक अंक असल्यामुळं काय होतं? त्या माणसाला नेम फेम मिळतो. म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये आणि आपल्या मित्र परिवारामध्ये, कामाच्या ठिकाणी. आणि जर त्या एक अंक तुमचा आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्य हा खराब असेल, अष्टमात असेल किंवा 6व्या स्थानात असेल किंवा 12व्या स्थानात असेल, तर मग तितकं फळ मिळत नाही आपल्याला. कारण कुंडली आपल्यावरती काम करते. पहिली कुंडली, होरोस्कोप, त्यानंतर मग तुमची वास्तू, न्यूमरॉलॉजी, ड्रॉपॉलॉजी सगळं काम करणार, मोबाईल न्यूमरॉलॉजी. नंतर दुसरा पॉइंट काय आहे? यांच्याकडे चांगली एनर्जी असते. एनर्जी यांच्याकडे काय असते? यांच्याकडे एनर्जी चांगली असते आणि आत्मविश्वास पण चांगला असतो. ह्या व्यक्ती लवकर सक्सेस होतात, म्हणजे यश यांना लवकर मिळतं, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल ते. आणि अशा व्यक्ती स्वतःच क्षेत्र निर्माण करतात आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनतात. आणि अशा व्यक्ती काय आहे? स्वतःचा निर्णय स्वतः घेतात, दुसऱ्याचं कमी ऐकतात. अशा व्यक्तींना दुसऱ्याचं सजेशन आवडत नाही. ऍडवाइस असेल, सल्ला असेल, सजेशन असेल, याला आवडत नाही. तो काय म्हणतो? मी घेतलेला सल्ला बेस्ट आहे. यांच्याकडं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल चांगलं असतं. अशा व्यक्ती लिडर असतात, म्हणजे समाजसेवा करतात किंवा पॉलिटिक्समॅन आहेत किंवा एखाद्या कंपनीचा बॉस आहे किंवा बिझनेसमॅन आहेत किंवा अधिकारी आहेत. अशा व्यक्तींना एक नंबर घेणं गरजेचं आहे.
तर त्यांच्या हाताखालची माणसं त्याला योग्य मान सन्मान देतील, त्याचा शब्दाला किंमत राहील. तुम्ही अधिकारी आहे आणि तुम्ही जर 7 अंक 8 अंक तुमच्या मोबाईलचा असेल तर तुमच्या हाताखालची लोक कशी तुम्हाला मान सन्मान देणार? नाही देणार. आता अशा व्यक्तित्वाच्या काय असतात, जिद्दी स्वभावाचे असतात. लोक आपल्या म्हणजे हार मानत नाही. इथं पण सवाल समजलं? हो. काय माझ्या शिकवण्यामध्ये काय तुम्हाला फॉल्ट वाटतो का? आणखी काय सुधारणा पाहिजे असेल तर सांगा. आता आपलं पुढचं बघूया. 2 अंक. 2 अंक कुणाचा आहे? चंद्र. सांगा. चंद्र आहे. यांचं फॅमिली म्हणजे कुटुंबात अशा व्यक्ती चांगल्या राहतात. मी एकत्र कुटुंब असू द्या किंवा कसं कुटुंबप्रेमी आहेत 2 अंकवाल्या. काय 2 अंकाचा आईचा आहे केरिंग नेचर आहे, सर्वांना संकट घेऊन जाणारा, सर्वांची मया करणारा आहे. त्या व्यक्ती काय करतात, सर्वांना त्याला शत्रू कोण दिसतच नाहीये, सर्व त्याचे मित्र दिसतात, सर्वांच्यावर त्याचा दया येते. अशा व्यक्ती काय करतात, कॅल्क्युलेशन करत नाहीत की ह्या व्यक्तीशी मी मैत्री केली तर मला किती फायदा होईल, त्या व्यक्तीशी मैत्री केली तर मला किती फायदा होईल. त्या हृदयात होतात की माझ्या बिचारा माझ्या का आलेला, याला मदत केली पाहिजे, किंवा तो त्रासामध्ये आहे, आजारी आहे, किंवा त्या मुलगा आजारी आहे, किंवा त्या मुलाला ऍडमिशन पाहिजे, तो दुसऱ्याबद्दलची भावना, जी प्रेम भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होते. म्हणून अशा व्यक्ती कॅल्क्युलेशन माहिती नसतात, हृदयामध्ये विचार करतात, दुसऱ्यांना मदत करणारे असतात. आणि अशा व्यक्ती काय असतात, थोड्या मुडी आणि देजी स्वभावाच्या पण असतात. कारण चंद्र आपला काय करतो, 15 दिवस वाढतो आणि 15 दिवस काय करतो, घटतो. 15 दिवस आपला चंद्र वाढत जातो आणि 15 दिवस आपला चंद्र घटत जातो. जेव्हा वाढत जातो तेव्हा 2 अंकवाल्याचा स्वभाव कसा होतो, आनंदी होत असतो. आणि जेव्हा घटत असतो तेव्हा त्या स्वभावामध्ये चिडचिड स्वभाव होत असतो. तिला तो म्हणजे करमत नाहीये, हॅपीनेस कमी येतो, किंवा राग करत असतो, किंवा निराश असतो. असं तुम्ही बघितलंय का? तुम्ही जो 2 अंकाचा मूल्यांक असेल किंवा 2 अंकात तोडला असेल तर आतापासून बघायला चालू करा. अशा व्यक्ती काय असतात, इमोशनल आणि सेन्सिटिव्ह असतात. इमोशन म्हणजे भावुक असतात. तो जर दुःख बघितलं तर दुःखी होणार, कोणाला आनंद झाला, कोणाला मुलगा झाला, कोणाला जॉब लागला, कोणाला बिझनेसला फायदा झाला तर आनंदी होणार. आणि हा तो कुणी काय बोललं तर लगेच राग रुसून बसणार. अशा 2 अंकवाल्या व्यक्तीला काय तर रिलेशनशिप मध्ये इश्यू निर्माण होतात, कारण स्वभाव मुडी आहे. आणि अशा व्यक्तीला काय होतो, मनात पैशाची कमतरता भासू शकते, कारण स्वभाव हा वरचढ आहे, मुडी स्वभाव आहे, स्थिर एका कामामध्ये राहत नाहीये. सांगा, तो बदली करत असतो, निर्णय बदली करत असतो, काम बदली करत असतो. हा, आता ज्या नर्स आहेत, सर्व्हिस देणारे आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, अशा व्यक्तीला तो अंक ठेवला तर चालतो. इथं पण सवाल समजलं? हो. 3 अंक कुणाचा आहे? तीन अंक कुणाचा आहे? ज्युपिटर. 3 अंक गुरुचा आहे, ज्युपिटरचा आहे. सर्व आपल्या सूर्यमालिकेमध्ये सर्वात मोठा ग्रह कुठला आहे? ज्युपिटर. ज्युपिटर आहे. मला वाटतं आपल्या चंद्रासारखे 7 का 8 उपग्रह आहेत.
किती उपग्रह आहेत मला पण एवढं माझ्या आठवत नाहीये, कारण आपण शाळेमध्ये शिकलो होतो त्यावेळेला ते होता, आता आठवत नाही मला. यांचं जे काम आहे, ज्युपिटर मध्ये देवी शक्ती, गुरु, शिक्षक, यांचं काय काम आहे? दुसऱ्याला ज्ञान देणं, शिकवणं. आज मी तुम्हाला शिकवतोय, आता तुमच्या दृष्टिकोनात मी एक ज्युपिटर झालो. बरोबर. जे काही असू द्या, असं नाही की कोण कराटे शिकवतंय, कोण तुम्हाला काही गणित शिकवतंय किंवा आणखी तुम्हाला टेक्निकल शिकवतंय, ते तुमचे गुरु झाले. ज्याकडून आपण ज्ञान घेतो तो आपला ज्युपिटर आहे. किंवा शिकवणं, ज्ञान वाटणं, मग धार्मिक असेल, टेक्निकल असेल, एज्युकेशनल असेल, काही असेल, जगाला ज्ञान देणं, शिकवणं, हे ज्युपिटरचं काम आहे. आणि 3 अंक ज्याच्याकडे आहे त्याला हमेशा काही ना काही नवीन शिकायचं असतं. तो ज्ञान घ्यायला, समजा रिटायर झालेला आहे तरी पण तो काही ना काय मनात 60 वर्षे 65 वर्षे झालेले आहेत, त्याला माहिती आहे जो 5-10 वर्षे जगणार आहे, तरी पण तो काही ना काही शिकायला प्रयत्न करत असतो. कारण ज्ञानाच्या प्रती तिची भूक वाढलेली असते. हमेशा तो ज्ञान घेतच असतो, त्याचं पोट कधी भरत नाही. तर तुमचा जर 3 अंक असेल, तुमचा मूल्यांक असेल किंवा भाग्यांक असेल किंवा मोबाईल नंबरची टोटल असेल, तर तुमच्यामध्ये काय असेल निर्माण होईल, काय ना काय नवीन शिकायचं. मग तुम्ही ती शिकायचं म्हणजे तुम्हाला फायदा देईल असं काही नाहीये. तुम्हाला वाटतं की बाबा मला टेरो शिकलं पाहिजे, मला हिलिंग शिकलं पाहिजे, समोन शिकलं पाहिजे, किंवा तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, किंवा टीव्ही रिपेअरिंग करायची, म्हणजे काय ना काय तुमच्या दिमागमध्ये तुम्हाला शिकायची भावना निर्माण होते. आणि अशा काय व्यक्ती काय करतात, ज्यादा विश्वास करतात. कारण गुरु कोणाचा वाईट करत नाहीये. हा गुरु म्हणजे देणारा ग्रह आहे. हा ज्यादा विश्वास ठेवतात आणि त्यामुळे यांचा काय होतो, विश्वासघात पण होतो. अशा व्यक्ती 3 अंकवाल्या व्यक्ती ऍस्ट्रॉलॉजीला किंवा अक्कल सायन्स म्हणजे ज्योतिष असेल, वास्तू असेल, न्यूमरोलॉजी असेल, टेरो असेल, हिलिंग सिस्टम असेल, समोन असेल किंवा तंत्र मंत्रामध्ये काम करणार असतील, तर अशा व्यक्तीचा मोबाईल नंबर 3 अंकावर पाहिजे. किंवा टीचर असतील, प्रोफेसर असतील, किंवा सल्ला देणाऱ्या आणखी काही गोष्टीचा सल्ला देणाऱ्या असतील, तर यांचा सल्ला देणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल नंबर 3 अंकावर असणं गरजेचं आहे. आमची जी कन्व्हेन्स चॅप्टर आहे, वाणी किंवा संवाद चांगला असतो. मी पण माझा जो मोबाईल नंबर आहे 9136755633 48 वर घेतलेला आहे लॉकडाऊन मध्ये, आणि त्यानंतर मी क्लास चालू केले होतं. त्याचा पण टोटल 3 आहे. 48 अंक तो आता हे नाहीये, पण मिळत नाही तसे अंक. मग कुठं ना कुठं तर काय ना काय तोच ऍडजस्ट करावं लागतं. इथं पण मला 3 आहे, 3 आहे, आणि टोटल पण माझी 3 आहे, आणि 3 माझ्या जन्मतारखेमध्ये मिसिंग आहे. त्यानंतर आता पुढचं त्यांच्याकडे म्हणजे एक कला आहे, कुठली गोष्ट लगेच पटकन समजून घेतात. आणि समोरच्या व्यक्तीचं दुःख आपलं दुःख मानतात. कारण देवी एनर्जी आहे, 3 अंक देवी एनर्जी, गॉड एनर्जी आहे. आपल्या कुंडलीमध्ये, होरोस्कोप मध्ये फक्त
गुरु तुझा चांगला असेल आणि बाकी सर्व ग्रह बिघडले असतील तरी पण तो व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करत असतो, कारण गुरुचं प्रसिद्ध सगळ्यात बेस्ट. अशा व्यक्तीला नेम फेम सर्व काही मिळत असतं. पैसा नको असतो यायला, नाव मान सन्मान इज्जत. यांची बुद्धिमत्ता कशी असते, तर सोशल वर्कर असतात आणि यांची बेस्ट आपली बेस्ट आपला जो म्हणतो आपण आशीर्वाद देतो ह्यांचा आपल्याला लाभत असतो. म्हणून कधी पण आपल्या गुरुचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. गुरुबद्दल अपशब्द कधी बोलायचा, तुम्ही काही शिकला असेल त्यामध्ये तर मग त्याला येऊ द्या अगर न येऊ द्या, तो त्याच्या प्रयत्नाला तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला असेल. मग आपल्या गुरुला कधी नावं नाही ठेवायचं. तुम्ही त्याला ख शिका नाही काही शिका, तिला चांगलं शिकवू द्या नाही वाईट शिकवू द्या, पण गुरुला आपल्या कधी बोलायचं नाही, वाईट शब्द काढायचा नाही. तुमचा गुरु ग्रह खराब होतो कुंडली मधला. आणि आपल्या गुरुचं जे तुम्ही काम करता, जे शिकला आज गुरुपासून, त्या गुरुला पहिलं ध्यान करायचं, नंतर आपल्या कार्याला त्याची मदत मागायची, त्याची एनर्जी मागायची, त्याची हेल्प मागायची आणि आपल्या कार्याला चालू करायचं. तेव्हा तुमच्या गुरुची शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहते. आणि अशा व्यक्तीला ज्याला 3 अंक आहे किंवा मूल्यांक किंवा भाग्यांक, मी तुम्हाला शिकवणार आहे मूल्यांक कसा काढायचा, भाग्यांक कसा करायचा. आता हे झाल्यानंतर आपल्या मूल्यांक भाग्यांक शिकवणार आपण. तर सूर्य उगवाच्या अगोदर उठलं पाहिजे. हा आपल्याला काय करतो, एक स्टेबल बनवतो. 3 अंकवाला आपल्याला काय करतो, एक स्टेबिलिटी देतो. एक आपल्याला प्लॅनर बनवतो, विजनरी बनवतो, म्हणजे भविष्यात काय होणार आहे दूरदृष्टा, किंवा चांगला गोड बोलणारा बनवतो आणि चांगलं नॉलेजवाला बनवतो आणि इंट्युशन पॉवर म्हणून आतून काही जी एक आत्म्याची एक आवाज देतो. सगळ्यांना आत्मा आहे, सोल आहे, तिथून त्याची आवाज येतो, तो सगळ्यात खरा आवाज, प्युअरिटी. आपल्या आत्म्याचा आवाज पण आपण कधी कधी ऐकला पाहिजे. तीन अंकात सवाल समजलं? हो सर. हो. चार अंक कुणाचा आहे? राहू. राहूचा अंक आहे. राहू म्हणजे कोण? ते इंटेलिजन्स वाले आहेत, म्हणजे काय म्हणतात बघा ते, गुप्तहेर खातं. जे गुप्तहेर खातं आहे ते राहूच्या अंडरमध्ये आहे. तर 4 अंक हा राहूचा अंक आहे. अशा व्यक्ती काय असतात, चांगल्या प्लॅनिंग करतात. 4 अंकवाला हार्डवर्क असतात. कारण राहू देतो पण आणि घेऊन पण जातो. सडनली तुमच्या जीवनामध्ये काही ना काही घटना असतं आणि रिपीट काम करावं लागतं. 4 अंकवाल्याला रिपीट काम जास्त करावं लागतं.
त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात रिलेशनशिपचे. अशा व्यक्ती काय करतात, त्यांना समाजानं बनवलेलं रूल रेग्युलेशन आवडत नाही. त्यासाठी त्यांना वाटतं की हे सगळं तोडावं आणि त्या रूल रेग्युलेशनला ब्रेक करायचं काम करतात. स्वतः राहू आपले रूल रेग्युलेशन बनवतो. आणि अशा व्यक्ती जिथं गरज नाही तिथं पण बोलणार. त्यांच्या सिक्रेट एनिमी भरपूर असतात त्यांचे, म्हणजे गुप्त शत्रू. आपण जर डिसिप्लिन मेंटेन नाही केली, राहू हा डिसिप्लिन मेंटेन करणारा ग्रह आहे, तर राहू काय होतो, तकलीफ दे चालू करतो. टायमाला नाही उठणं, टायमाला नाही जेवणं, टायमाला कामावर नाही जाणं. यांच्या ज्या काय या आहेत आदत आहेत, बॅड हॅबिट्स किंवा सवयी, कोण दारू, सिगारेट, अल्कोहोलिक असू शकतो, बिडी व्यसनचा व्यसन असू शकतं. त्याच्या काय सवय आहेत बॅड, त्या राहू मध्ये येतात. सर्वांनीच कॅमेरे बंद करून ठेवले. प्रणिता मॅडम, तुम्हाला काय तकलीफ आहे? राजीव सर, नाही. धनश्री मॅडम, कोमल मॅडम, किती आहेत आपल्याकडं? 18 आहेत. मनोहर सर, विजय कोणाचा आहे नंबर? रिप्लाय तर द्या. 4 काय नंबर काय? माझा सर. कोणाचा? माझा राजेश गावण. ते नव्हे, 4 मनोहर नंबर. मनोहर विजय कोणाचा आहे किंवा अमोल आहे, सॅमसंग कोणाचा आहे? नाही तर मला काय रिमूव्ह करावं लागेल. तुम्ही जर नाही ऐकायला लागला तर मला रिमूव्ह करावं लागेल नंतर. कारण आता ऑनलाईन किती दिसतात बघा, 6 कॅमेरे चालू आहेत, बाकी सर्व व्यक्ती आहेत 18, त्यातले 6 कॅमेरे आज माझ्यासकट 7 आहेत. दिसताना किती बेकार वाटतंय बघा. कुणा शक्य आहे कॅमेरा ऑन करायचं? हा, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं आपल्याला कुठली फी नाहीये, फक्त कॅमेरा ऑन करायची फी आहे. फक्त कॅमेरा ऑन करत ठेवा आणि आपलं शिका. तुम्हाला 10-15 हजार रुपये घेतले जात नाही तिथे. आणखी कोणाचा आहे, कोणाचा मेसेज? सर्वांना एक ऍट ए टाइम नाही येऊ शकत प्रॉब्लेम, एका दोघाला येऊ शकतो. त्यापासून ठीक आहे. आणखी कोण आहे? अमोल सर, मनीषा मॅडम, धनश्री मॅडम, कोमल मॅडम, तो फटाफट चालू केलं तर मला पुढचं शिकवायला येईल तुम्हाला. तुम्ही जर इंटरेस्टेड नसाल तर मला शिकून काय फायदा यात? मला पुढं कसा बसवायचा? इथं मला मानेचा त्रास असून पण तुम्हाला शिकवतोय, पट्टा बेल्ट घालून शिकवतोय. ठीक आहे, चला. 4 अंक बद्दल सर्वांना माहिती झाली. हम्म. 5 अंक
सर्वांना दिसतंय का डॅशबोर्ड? हो. 5 अंक कुणाचा आहे? बुध. बुध म्हणजे युवराज, 1 राजा, 2 राणी, 3 राजाचा मुलगा. तुम्हाला सिंपल ध्यान ठेवायला सांगतोय. हा युवराज आहे, म्हणजे 12 वर्षाच्या खालील मुलगा. अशा व्यक्ती काय करतात? 5 अंकाचा मोबाईल नंबर आहे, अशा व्यक्ती सेल्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये चांगल्या काम करू शकतात, न्यूज चॅनल मध्ये काम चांगल्या करू शकतात, मीडियामध्ये चांगल्या काम करू शकतात, एक चांगले स्पीकर होऊ शकतात, मोटिवेशन स्पीकर, रायटर होऊ शकतात, कम्युनिकेशन स्किल त्यांची चांगली असते, किंवा बिझनेस माइंडेड पण असतात. आणि असा नंबर हा जल्दी आपल्याला प्रगती देतो, नात्यामध्ये सुधार आणू शकतो. पण तो असा काय आहे, मुडी स्वभावाचा पण बनवू शकतो. आणि ह्याला हमेशा नवीन नवीन गोष्टी शिकायला करायला आवडतं. समजा हा माणूस 5 अंकवाला रोज शाळेला इथं ह्या कॉलेजला जात असेल, इथं ह्या रस्त्याने जात असेल, तर तो समजा हा रस्ता पण कसा आहे बघणार, कधी हा रस्ता पण बघणार कसा आहे जाऊन बघणार. नवीन नवीन त्या शिकायचं असतं. सहज रस्त्याने रोज जातो, पण कधी कधी हा रस्ता पण जाणार तो, कधी ह्या रस्त्याला तो लांबचा असेल तरी पण बघणार त्या रस्त्याला काय आहे, तो रस्ता चांगला आहे का. म्हणून 5 अंकवाला अनेक कामं करतो एकही टाइम. जॉब पण करत असेल, बिझनेस पण करत असेल, किंवा एक बिझनेस असेल तर दुसरा बिझनेस उभा करणार, मल्टी वर्कर आहे तो. अशा व्यक्ती काय करतात? हा हमेशा शिकत असतो, नवीन नवीन काही ना काही शिकत असतो. आणि हा टेबल बाजार 5 अंक हा न्यूमरॉलॉजी मध्ये टेबल मानला जातो. आपल्याला लोशीगुरु शिकायचे आहे त्यावेळी तुम्हाला मी शिकवेल. जो मधला अंक आहे हे बघा, अशी लोशीगुरु असते, त्याच्यामध्ये 4 आहे, इथं 3 आहे, इथं 8 आहे, इथं 9 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे, 6, 7 आणि 2. हा जो मधला आहे सर्वांना कनेक्ट होतोय. त्याला लोशीग्रीडचा चार्ट म्हणतात. ते आपल्या सर्वांना शिकवेल मी. आणि ह्या व्यक्ती काय करतात? दोन व्यक्तीचं भांडण मिटवू शकतात, चांगले संवाद सांगू शकतात, दुसऱ्या समोरच्याला कन्व्हिन्स करून आपला माल चांगल्या प्रकारे विकू शकतात. समोरच्या 2 व्यक्तीचं रिलेशन दोघाला समजून सांगून सुधारू शकतात. पाच अंकाबद्दल सर्वांना माहिती झालं? समजलं सर्वांना? आता 6 अंक. 6 म्हणजे कोणाचा अंक आहे? शुक्र. शुक्राचा अंक आहे. विनसचा अंक आहे. विनस म्हणजे कोण? दैत्याचे गुरु शुक्राचार्य, किंवा राजाची दुसरी बायको. 2 अंक राणी आहे. मग राजा एक बायको एक लग्न करत नव्हता, 5-5, 10 बायका ठेवायचा पहिला. कोणाकोणा 100-100, 200 असायच्या, 1000 असायच्या. तर जवान राजाची बायको, सुंदरवादी बायको विनस आहे. आणि शुक्राचार्याला पण
जो दैत्याचे गुरु संजीवनी विद्या, त्याला पण 6 अंक आहे. 6 अंक हा नजरेचा अंक आहे, संजीवनी विद्येचा अंक आहे आणि सौंदर्य ब्युटिशियनचा पण अंक आहे, क्रिएटिव्हचा पण अंक आहे. तर अशा व्यक्ती काय असतात, फॅमिलीचं केअरिंग करणाऱ्या व्यक्ती असतात. अशा व्यक्ती भरपूर लोकांचा संपर्क जास्त असतो. जिचा 6 अंक आहे किंवा मूल्यांक आहे किंवा भाग्यांक आहे किंवा मोबाईल टोटल नंबरचे आहे, अशा व्यक्तीचा जनसंपर्क जास्त असतो. प्रेमानं समोरच्याशी बोलतात आणि अपोजिट जनरलला अट्रॅक्शन होतात. समजा 6 अंकवाली व्यक्ती तर मेल असेल तर फेमल हमेशा फेमल बरोबर काम करेल. फेमल असेल तर मेलवर त्याची चॉईस असते, मेलवर काम करायची. फेमल तो फेमल नाही काम करायची इच्छा नसते, सर्वच नाही पण तरी पण मॅक्झिमम. आणि आपल्या परिवाराबद्दल या व्यक्ती बहुत विचार करतात. म्हणजे कुणाला काय कमी जास्त आपलं परिवाराची प्रगती करण्यासाठी. आणि अशा व्यक्ती काय असतात, फॅमिली ओरिएंटेड आणि रिलेशन मेंटेन करतात. ब्युटिशियनचा अंक आहे, स्पा आहे, योगा आहे, योगा टीचर, हिलर, डॉक्टर, ऑकर, अशा व्यक्ती यामध्ये आपलं कॅरियर करू शकतात. लग्जरीचा पण अंक 6 आहे. धन दौलत ऐशोआराम जेवढी सुंदरता आहे या जगामध्ये त्याचा अंक 6 आहे. ब्रँडेड वस्तू, साधी शराब हे शनीमध्ये येते, ब्रँडेड शराब हे विनस मध्ये येते. मांगी जेवढ्या वेळ ब्रँड कॉस्टली वस्तू आहेत त्या शुक्रामध्ये येतात. हे समजतं सर्वांना? हो. हो. जिथं समजत नाही लगेच पटकन मला सांगायचं की सर समजलं नाहीये. मी पण तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे. 7 अंक कुणाचा आहे? केतू. कुणाचा आहे 7 अंक? केतू. केतू केतू म्हणजे काय? आर्दश. म्हणजे मानेपासचा खालचा भाग पायापर्यंत धड. केतू एक छायाग्रह आहे. अशा व्यक्ती काय करतात, यशस्वी होण्यासाठी काय करतात, हार्ड वर्क करतात. आणि लवकर दुसऱ्यावरती विश्वास टाकतात, म्हणून धोका पण त्याला लवकर मिळतो. ह्याला हेल्थ इश्यूज असू शकतात. यांच्याकडं म्हणजे ए टुवर्ड अट्रॅक्शन टू स्पिरिच्युअल, धार्मिक, ध्यान, योगा, पूजा पाठ त्यांच्याकडे जास्त फोकस असतात. आणि आपला विश्वास देवावरती ज्या ठेवतात, मी देव आहे, देव आपलं सगळं करणार आहे, भलं करणार, म्हणजे देवावरती फेथ जास्त असतो, विश्वास जास्त असतो. पण ते कुठल्याही धर्माचे असू शकतात. आणि हे आपलं घर बदली करतात. अशा व्यक्ती भरपूर प्रवास पण करतात. विदेशसाठी 4 आणि 7 अंक लागतो. 7, 4, 6. अशा व्यक्ती सायंटिस्ट असू शकतात, संशोधक असू शकतात, डिटेक्टिव्ह असतात, म्हणजे ते गुप्तरेखात योगावाले असू शकतात, ऑकल्ट सायन्स वाले असू शकतात, ऍस्ट्रॉलॉजी वाले असू शकतात, टेरो कार्ड वाले असू शकतात. अशा व्यक्तींनी 7 अंक आपल्या मोबाईल मध्ये जरूर घेणं गरजेचं आहे.
टोटल जर 7 नसेल घेतले तर 7 अंक तर घेणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे 7 नाहीये मोबाईल आपल्या जीओबी मध्ये, तर मी पण माझ्या मोबाईल मध्ये 7 अंक घेतलेला आहे. माझी 9136 755. एक मिनिट, कुठे गेला? सिक्स 633. तर मी पण हा 7 अंक घेतलेला आहे, कारण माझं ज्योतिष संबंधित माझं काम आहे. त्यामुळे मला 7 अंक घेणं गरजेचं आहे, 3 अंक घेणं गरजेचं आहे. हे समजलं का? हम्म. जे धार्मिक जास्त आहेत त्यांच्या मोबाईल मध्ये टोटल 7 अंक घेणं गरजेचं आहे, किंवा 7 अंक तर त्याच्या मोबाईल मध्ये असलेला पाहिजे. त्या नसेल तर मिसिंग असेल त्याच्या जीओबी मध्ये जन्मतारखेमध्ये, तर माझ्यामध्ये मिसिंग आहे. आठ अंक कोणाचा आहे कोणी सांगू शकता? शनिदेवांचं. शनी. सॅटर्न. सॅटर्न. शनी हा सूर्याचा अवैध पुत्र आहे. शनीची आई कोण सांगू शकता? छाया. छाया. छाया यापासून शनीला हा सूर्यापासून हा पुत्र झालेला आहे. हम्म. सूर्य हा याला मित्र मानतो 8 अंकला, परंतु 8 अंकवाला सूर्याला मित्र मानत नाही. आणि तसं पण बघा गेलं, सूर्य म्हणजे काळो अंधार आणि सूर्य म्हणजे प्रकाश. आणि प्रकाश. अंधार आणि प्रकाशाचं कधी मैत्री होईल का? दिवस आणि रात्राची कधी मैत्री होते का? नाही. दिवस उजडला तर रात्र बंद होणार, संपणार. रात्र चालू झाली तर दिवस संपणार. त्यामुळे सूर्य आणि शनीची कधी मैत्री होऊ शकत नाही. सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर शनी काय आहे? धार. हार्डवर्क. ज्याचा मोबाईल नंबर मध्ये 8 अंक असेल, एकदा घेतला ठीक आहे, पण तो कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये आला ते बघा पाहिजे. टोटल तुमचे 8 असेल तर त्याच्या जीवनामध्ये हार्डवर्क येणार, चॅलेंजेस येणार, आणि अशा व्यक्ती लोकांवरती विश्वास ठेवत नाहीत, आणि अति कामामुळे त्यांचा हेल्थचा प्रॉब्लेम चालू होतो. काय भात करणार आहे मग मी? भात करणार आहे का? एकच चपाती का? आणि अशा व्यक्ती प्रॉपर्टीला असू शकतात. आणि ओव्हर अम्बिशन, अति महत्वाकांक्षा आणि जास्त फोकस. आणि अशा व्यक्ती काय करतात? जे गरज नसताना रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, जबाबदाऱ्या घेतात, आणि आराम घेत नाहीत. विल नॉट गेट रिलॅक्सेशन. आठ अंक तुम्हाला पैसा जमा करायला मदत करेल, परंतु घरामध्ये शांती किंवा समाधान नाही भेटणार. पैसा सर्व काही नाहीये. पैसा आहे, पण सर्व तुम्ही म्हणाल की सगळंच पैसा आहे. पैसा लाखो करोड माणसाला पण रात्री झोप येत नाहीये, किंवा त्याच्या घरामध्ये शांतता नसते. हम्म. ज्याप्रमाणे आपण जर 8 अंक असेल आणि तुम्ही ट्रस्ट करायला बंद करत असाल तर तुम्हाला जीवनामध्ये परेशानी वाढायला चालू होते.
हे सर्वांना समजलं? हो कोणाकोणाचा अंक 8 अंकावर येतो मोबाईल नंबरचा टोटल? माझा येतो हा, येतो माझा येतो मग यातलं तुम्हाला काय लक्षण दिसतात का? रिअल प्रॉपर्टी मध्ये काम करतो नाही ठीक आहे, प्रॉपर्टी करतात ते बरं आहे, चांगलं आहे. पण आणखी काय लक्षण दिसतात का? आहेत सर बऱ्यापैकी का दुसरी पण लक्षण बरेच दिसतात तुम्हाला? हो हो माझा मूल्यांक बरं. भाग्यांक आणि तो मोबाईलचा नंबर पण पण हाताळला ठीक आहे, मला मला एक वेळा आणखी मी प्रत्येक वेळा मी विचारायला पाहिजे होतं, पण मी विचारलं नाहीये. चला, आता तुमचा टोटल एक कुणाचा आहे? टोटल मोबाईल नंबर एक कुणाचा आहे? नाही जे हजर आहेत त्यापैकी टोटल कोणाचा आहे का? एक मोबाईल नंबर टोटल केली का तुम्ही? हो केले सर, नाहीये, एक नंबर नाहीये, माझा 4 नंबर आहे. तुमचा 4 नंबर. आणखी एक नंबर कोणाचा आहे का? म्हणजे हे मॅचिंग होतंय का त्याला बघायला बघणं गरजेचं आहे. माझ्या कुणाचा? मोबाईलचा 3 नंबर 3 येतो. एक एक कुणाचा आहे का? जे कोणी उत्तर कॅमेरा बंद कोणी केले त्यांनी उत्तर पण सांगा. कोणी उत्तर देत नाही म्हणजे नसेल कदाचित. बर, ठीक आहे, पुढचा आपण बघूया. म्हणजे मॅचिंग झाला असतं इथं जवळजवळ. 2 अंक कोणाचा आहे का? टोटल 2. म्हणजे तुमच्या जीवनावरती मोबाईल नंबर काम करतोय की नाही, इफेक्ट करतोय नाही, समजणार कसं आपल्याला? 2 अंक आहे का कोणाचा? ठीक ठीक आहे, 3 अंक बपूवाले आहेत मला वाटतं. 3 अंक कोणाचा आहे? हा सर माझा आहे. एक मिनिट. मग तुमच्या जीवनावर जे मी तुम्हाला सांगितलेले परिणाम दिसतात का? तुम्ही काय करता मॅडम सध्या? गृहिणी आहे मी बर, घरी. गृहिणी बरोबर आणखी काय करता? रोज नाही फेसबुक म्हणजे मध्ये किंवा युट्यूब मध्ये जेवण कसं बनवतात किंवा आणखी काय 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 शिकत असतं ना? हो 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 काय ना काय शिकत आवड आहे. असणार, हो आवड हो असणार, काय ना काय तुम्ही निर्माण करणार, काय ना काय आवड असणार किंवा काय ना काय शिकत असणार. तुम्ही ते काम आवड आहे. करा अगर न करा, मग तुम्ही ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न करत असणार आणि जगाला पण सांगायचा प्रयत्न करा. आता स्वतः पण काय जेवण बनवा किंवा आजोबाला सांगणार, तू असं कर, तू तसं कर. हो हो सर. हा, त्याला तुम्हाला जे मी प्रिडिक्शन दिलेलं आहे यात किती टक्के तुम्हाला मॅचिंग होत आहे? तुम्हाला ज्योतिषशास्त्राची आवड आहे का? धार्मिक आहात का? हो सर हो आहे, बऱ्यापैकी मान्य आहे हे सगळं थोडं. आणखी कोणाचे 3 अंक आहे? 3 अंकवाले आणखी कोण आहेत का? हॅलो, माझा पण 3 अंकचा आहे. हे सगळे गुण मला मी 3 अंक जाणून म्हणून घेतलेला आहे. कारण माझा 3 अंक माझ्या तुझ्यामध्ये कुंडलीमध्ये नाहीये, जीओबी मध्ये. बर, चला पुढचा 4 अंक कोणाचा आहे? 4 अंक मगा सांगितलं ना कोणाचा आहे? 4 अंकवाले हो आहे सर. कुणाचा? हो सर, तो कुणाचा? राजेश गावंड. बर, यामध्ये काय तुमच्या जीवनामध्ये होतंय? तुमच्या मी जे सांगितलेलं आहे यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय दिसतंय का? की काय लक्षण दिसतात का? की बाबा यातलं काही हे लक्षण माझ्या सगळीच लक्षण तुमच्या नाही भेटणार, पण 2, 4, 5 म्हणजे 30%, 40% लक्ष देत नाही मिळणार. सगळे 100% कुणाला मॅचिंग होत नाहीत, तर बाकी मग गोष्टी आहेत. Both rule he has made own his rule and मग तुम्हाला not follow the समाजाचा रूल society. म्हणजे
रूल पसंत नाहीयेत. जीवनामध्ये अचानक घटना घडतात का? हो सर. आणि तुम्हाला रिपीट काम करावं लागतं का? एकच हो काम केलं हो की काय ना काय त्यात प्रॉब्लेम येतो. तुम्ही जिथं काम करता येत बॉस 100%. म्हणणार ही फाईल बरोबर नाहीये, ही तुम्हाला बनवून आण, इथं तुझी मिस्टेक झालेली आहे, ही मेमो म्हणजे 100%. हा. आणि डोक्यामध्ये विचार कुठलंच जास्त काम येतात होतं. का? हो सर. विचार एक ऍट ए टाइम 2-2, 4-4 विचार चालू असतील डोक्यामध्ये. बरोबर आहे. बर, चला पुढचा सर घेऊया सिक्रेट आपण. एनिमी दिलेलं ते माहिती कसं पडतं? नाही, आता सिक्रेट एनिमी तर तुम्हालाच माहिती पडणार. आता आम्ही कसं सांगणार तुम्हाला सिक्रेट एनिमी कुठली तुमची? ओके. एनिमी चालेल. असतात हम्म. जे सिक्रेट एनिमी असतात, तुम्हाला वरून दिसणार नाहीत, पण आतून तुझे पाय वडणारे भरपूर असणार आहेत. ओके. कारण तुमचा स्वभाव तडकाफडकी असतो. समोरच्या तोंडावर तू बरोबर आहे. जे असेल ते बोलून जाणार. त्यामुळे तो डग धावून बसणार ना तो सापासारखा. हा ते तेव्हा माझ्या तावडीत ते गावते तर आहे. तो. हा ते आहे. कारण राहूला एकदा समोर दिसलं का तो मागं चुकवायला बघत नाही. गोयचा पाहुणा आहे की बॉस आहे काय, हम्म. तो आता जे आहे ते त्या बोलून मोका होणार. मग ते बरोबर आहे समोरच्या सर. ते चांगलं वाटू नाही वाईट वाटू, ते तुम्हाला त्याची काय ते प्रभाव बरोबर आहे. नसते. त्यामुळे शत्रू हम्म. बनणारच. ते आहे. 5 अंक कोणाकोणाचा आहे? माझा आहे. कोण? कमल वाजे. काय काय काम करता? हाऊसवाईफ आहे. सगळं घराचं 2 मॅनेजमेंट नंबर तुमच्याकडे आहे असेल. बाई. एक 5 आणि एक हा, 8. एक 5 आणि एक 8, 2 नंबर आहेत. वापरता कुठला जास्त? 8. 8 वापरता. म्हणजे घरचं मॅनेजमेंट सगळं पैशात तुम्हीच करत असताना. काय? पैसा कोणाकडे असतो ठेवायला? जे मॅनेजमेंट आहे पैशाचं किंवा जे प्लॅनिंग आहे ते तुम्हीच करत असताना. आणखी नाही, काय तुम्हाला मिस्टर मिस्टर मी पैसा देत नाही तुमच्याकडे? देतात. देतात का? मग काय प्रॉब्लेम आहे? हम्म. बरं, यामध्ये आणखी काय नाही. तुमच्यामध्ये काय? हा नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. हा बर, यामध्ये कुठले कुठले गुण तुम्हाला दिसतात? तुम्ही बोलायमध्ये चांगले असताना, गोड असताना, आपलं काम बरोबर व्यवस्थित बोलून काम करून घेत असताना, कुणाकडे तुमचं जे काम हो. असेल, हा कन्व्हेन्स चॅप्टर चांगला असेल किंवा तुम्हाला सल्ला मागणारे भरपूर आजूबाजूच्या लेडीज येत असतील, ताई कसं करू, याला कसं करू, त्याला कसं करू, हो, येतात विचारतात. की नाही? आणि तुम्ही हो सांगत हो पण येत. असताना आणि तुमच्या मनामध्ये इच्छा पण असेल की काय ना काय बिझनेस करावा, घरात बसून काय करायचं हो. किंवा काय तर करत असताना, काय ना काय करत असतात. आणखी कोणाला 5 नंबर आहे? आहे का कोणाला 5 नंबर? 6 नंबर कोणाचा आहे? 6 नंबर कोणाचा आहे का? माझा आहे सर 6 नंबर. कोणाचा? वैभव गायधनी. काय करता काम मॅडम? संगणक क्षेत्रामध्ये काम करतोय. हा, मग त्यामुळे तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह खूप असेल. तुम्ही काय ना काय नवीन नवीन काय बनवत हो असाल हो, संगणकामध्ये, चालू आहे कॉम्प्युटरमध्ये. त्याप्रमाणे रुटीन चालू आहे नवीन व्यवस्थित. नवीन डिझाईन, नवीन नवीन काय ना हो काय बनवत असताना लक्झरी पण तुमच्याकडे ती आवडते एनर्जी येणार. सगळं. म्हणजे नवीन तुमच्या डोक्यामध्ये काय ना काय येणार, तुम्ही ती त्यात ट्राय हो करणार. हा, हो आणि तो तर टाप टिपीत राहणार. ब्रँडेड गोष्टीची आवड असणार, हो लक्झरीची आवड असेल तेच तुम्हाला. लक्झरी आवडते. ओके, लक्झरी सर्वांच आवडते, पण तरी पण तुम्हाला त्याची आवड असणार. टापटिपीत बरोबर राहणं, आहे. ब्रँडेड वस्तू वापरणं, थोडं खाणं पण टापटिपीत खाणं, त्या गोष्टी आहेत. बरोबर. ठीक आहे, थोडं कुठला बघूया. 7 अंक कोणाचा आहे का? माझा आहे सर. माझा आहे सर. किती वेळा 7 आहे?
आणि मोबाईल मध्ये किती वेळा आहे आणि जन्मतारखेमध्ये किती वेळा आहे? जन्मतारखेमध्ये नाहीये. मोबाईल चा जो पूर्ण टोटल आहे ती 7 येते आणि हा. दोनदा आहे माझ्या ह्याच्यामध्ये. तुमच्यामध्ये हेल्थचे प्रॉब्लेम किंवा फायनान्स प्रॉब्लेम आहेत किंवा रिलेशन प्रॉब्लेम आहेत का? हो आहेत. हा. कारण काय, एक पेक्षा जास्त नसावा, अच्छा. कारण हा मोक्ष देतो, हम्म. रिलेशन ब्रेकअप करतो आणि हम्म. तो पूजा पाठ मंत्र कर, जप कर, एक हो. वेळा असणं गरजेचं आहे. हो. ते तुम्हाला धार्मिकच्या बाबतीत म्हणजे पैशात, यामध्ये पैसा तो बघत नाहीये. हो बरोबर आहे. हा, म्हणजे हेल्थला काय तर प्रॉब्लेम देईल किंवा तुम्हाला फायनान्स मध्ये प्रॉब्लेम देईल किंवा रिलेशन मध्ये प्रॉब्लेम देईल. बरोबर आहे ही गोष्ट. हो. आठला अंक कोणाला येत होता त्या मॅडमने सांगितलं मला, कोमल वाजगे मॅडमचा होता. आणखी कोणाचा आहे? आणि कोणाचा आहे का? हो माझा आहे. कोण एक तो प्रॉपर्टी वाले होते ना कोणतं? हो माझा आहे. बर, मग तुम्हाला यामध्ये काय काय म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चढ उतार होतात का, किंवा खूप मेहनत करावं लागते, लवकर यश मिळत नसेल? हो लवकर यश मिळत नाही सर. बर, ठीक आहे. आता 8:30 वाजलेत, तर मला वाटतं इथं 9 नंबर. आपण थोडस आता तर सर्वांनी उघडा कॅमेरे. सर्वांना क्लास कसा वाटतोय ते थोडं मला थोडस सांगा. एक मिनिट, मी आता हे बंद करतोय सर्व रेकॉर्डिंग.